नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कुंपाव चिकन. माझ्या घरातल्यांचं तर हे खूप फेवरेट आहे, म्हणून आज मी तुम्हाला ही स्पेशल रेसिपी दाखवते. चला तर मग कृतीकडे वळूया. आज आपण कुंपाव चिकन बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 किलो ब्रेस्ट बोनलेस घेतले. आता त्याला फर्स्ट मॅरिनेट करून घेऊया. स्वादानुसार मीठ घातले मी त्याच्यामध्ये. 2 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर, साधारण 3 टेबलस्पून सोया सॉस, कारण माझं चिकन जास्त आहे इथे बनवायचं आहे ते. आणि हे आता आपल्याला सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आणि राईस वाईन व्हिनेगर साधारण 1 टेबलस्पून मोठा. हे आधी मॅरिनेट करून घेऊया आणि मग त्याच्यावरती आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया. ज्या वेळेला हे फर्स्ट मॅरिनेशन हाफ एन आवर असंच राहील. आता मी याच्यामध्ये परत 2 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घालून घेतलंय आणि हे आपण सेकंड वेळेला लावून घेऊया, म्हणजे तो त्याला क्रिस्पी टेक्स्चर येईल. आता आपण डीप फ्राय करायला घेऊया. अजून थोडंसं गरम व्हायला हवं ते. झाले. बोनलेस कार्डबोर्ड सारखं होतं, सो त्याला मॅक्सिमम 7 मिनिटं फ्राय करायचं आणि मिनिमम 5 मिनिटं. 2 मिनिटं इकडे तिकडे, नाहीतर ते चिकन असं कडक कडक आणि रबरी लागतं. असं करत आपण सर्व चिकन तळून घेऊया. हे मी कोल्ड प्रेस सेसमी ऑइल मध्ये तळून घेते आहे. कुंपाव चिकन मध्ये एस्पेशली सेसमी ऑइलचा उपयोग जास्त केला जातो, सो त्याच्यासाठी मी सेसमी ऑइल मध्ये करून घेतलंय. हे मी आता डबल फ्राय करून घेते. डबल फ्राय केल्याने चिकन सॉगी होत नाही, त्याच्यासाठी डबल फ्राय करायला लागतं. तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चालेल, पण ह्याने रेस्टॉरंट स्टाईल छान क्रंची चिकन राहतं. आता मी कढईमध्ये तेल थोडं गरम करायला ठेवलेलं आहे. ज्या तेलात आपण तळलं तेच मी रियूज करते आहे तेल, कारण की ते सेसमी ऑइल आहे त्याच्यामुळे.
हे क्रश केलेलं जिंजर आणि गार्लिक आहे. गार्लिक जास्त आहे, जिंजर थोडं कमी आहे. मी बारीक केलाय गॅस, कारण तेल माझं व्यवस्थित तापलं होतं. ह्याच्यामध्ये मी रेड चिलीज घातल्यात. मी बॅचेस मध्ये बनवणार आहे, कारण एकदा सगळं बनवून ठेवलं तर ते नंतर सॉगी होतं, त्याकरिता. आता ह्या जरा मिरच्या प्रॉपरली टॉस्ट होऊ देत. स्प्रिंग अनियनचा जो पुढचा भाग असतो, हे ग्रीन अनियन्स, ते घालते मी आता. आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून ब्राऊन शुगर घालते आणि अजून अर्धा टीस्पून. कॅरमलाइज व्हायला लागली आहे शुगर. त्यावेळेला आता मी फ्राय केलेलं चिकन त्याच्यात घालून आता हे आपण स्टर फ्राय करून घेऊया. आता होयसिन सॉस घालते मी याच्यामध्ये. मी हा घरी बनवते. तुम्ही स्टोर बॉट पण वापरू शकता. आता 1/4 टेबलस्पून मी डार्क सोया सॉस वापरते ह्याच्यात. 1 होल टेबलस्पून लाईट सोया सॉस. I'm going to stir properly. हे ज्या वेळेला स्टर फ्राय करता त्यावेळेला हाय हीट वरती करा. म्हणून चायनीज साठी सगळी तयारी आधी करून ठेवायची. सो इट इज मच इझियर. Chili oil. And for the heat, gochugaru. गोचुगारूने एक स्वीटर फ्लेवर पण येतो. इफ यू डोंट लाईक or don't want gochugaru, you can skip these sauces. Adding spring onions. And roasted peanuts.
Let's serve the dish. You can eat this with rice, noodles, or fried rice. Anything goes well. हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे, कुंपाव चिकन विथ जास्मिन राईस. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंट्समधनं कळवा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज बनवा, तुम्ही खा, तुमच्या घरातल्यांनाही खायला घाला आणि स्वस्थ राहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.